नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही. तुम्ही मंडळीसाठी जे कार्य करतात त्यांच्यासाठी, मंडळीचे सुवार्थिक आहे, पालक आहे, मंडळ आहेत, मिशनरी आहेत आणि जे विविध प्रकारे एनजीओ म्हणून मिनिस्ट्री करतात, प्रत्येकासाठी तुमच्या प्रार्थना अनेकांच्या आशीर्वादाची वाढ होते. आणि यासाठी तुमच्या प्रार्थना या निश्चितच कार्यकारी करतात आणि त्याचा रिझल्ट काल तुम्ही बघितलेला आहे की अद्भुतरित्या सर्व विश्वास लोक तिथे आलेले होते आणि त्यांनी देवाची महिमा स्तुती केली. सगळ्यात आपल्याला कौतुक वाटतं की जे नॉन ख्रिश्चन आम्हाला सबनीस आहे त्यांनी देखील येशूच्या बद्दल जे काही सांगितलं ते मला वाटतं की निश्चित आम्हाला बालकांना सुद्धा ते बोलता येणार नाही, इतकं प्रभावी ते ख्रिस्ताबद्दल बोलत. हे कष्टात केले, हे कोणी माणसाने त्यांना शिकवलं नाही, वचनाने त्यांच्या ताबा घेतला आणि ते वचनांना जाणून ते बोलत होते. तरी खूप सुंदर सांगितलं की मी जरी ख्रिस्ती नसतो परंतु मी वचनाचं पालन करणारा व्यक्ती आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं, नुसतं ख्रिस्ती बनण्याने ख्रिस्ती होत नाही तर ते वचनांमध्ये तुम्ही किती आहात त्याच्यावर तुमचा ख्रिस्तीपणा दिसतो. आणि मला ही बाब खूप आवडते की खरोखर ख्रिस्त बहुत काही देणार आहे. आणि त्यामुळे आज आम्हाला ही गोष्ट जाणून घ्यायची की मला देवाने साक्ष देण्यासाठी या जगामध्ये निर्माण. आज तुम्ही साक्ष दे, आज तुम्ही शेजाऱ्याला सांगत आहात, तुम्ही तुमच्या मित्राला सांगत आहे, आज तुम्ही मैत्रिणीला सांगत आहे, उद्या तुम्ही निश्चितच स्कूलपीठ वरील सध्या देणाऱ्या लक्षात ठेवायची गरज आहे. तुम्हाला सुरुवात थोड्या करायची. जगात आम्ही फार मोठं काहीतरी म्हणून आपलं होत नाही. आपण जाऊन सुद्धा आपल्याला माहिती अजून जो येतो तो पुढे जातो. जेव्हा शून्यापासून आपण तयार तेव्हा आपण पुढे जातो, तेव्हा श्रेष्ठत्वाकडे जातो. आणि त्यामुळे ही गोष्ट आणि विशेष करून काही लोकांना आम्हाला नाही, आम्हाला देवाचं बोलताच नाही कळत, देवाने फक्त आम्हाला त्याच्यासाठी निवडलं की याची माहिती मिळत नाही, आम्हाला कॉलिंग नाही. हा शब्द देखील ख्रिस्ती समाजात खूप वापरला. येस, कॉलिंग आहे किंवा नाही, आपण ख्रिस्ती आहोत की नाही. आणि ख्रिस्त जगाचा आणि तो काय म्हणतो, तुम्ही जगाचे प्रकाश आहे. तुमचे सत्कर्म बघून लोकांनी काय करायला पाहिजे, स्वर्गीय सत्कर्म म्हणजे काय, साक्ष आहे. सत्कर्म तुमचे माझ्या जीवनातील साक्ष आहे. ती कदाचित मुखातून निघत नाही पण कृतीतून निघते. आणि त्यामुळे एक गोष्ट महत्वाची. आणि अनेक तरुण जे आहेत, अनेक तरुणी म्हातारे होऊन त्यांना आणि मग ते म्हातारे झाल्यानंतर मग म्हणतात की अरे आता तर खूप उशीर झाला, आता माझे हातपाय चालत नाही, आता माझं चालणं फिरणं कठीण झालं, आता माझा आवाज गेलेला आहे, आता मला काही करता येत नाही. मग कसं काय करणार आपण? म्हणा पाळक साहेब तुम्ही तर म्हणता की मग ते वेळ आल्यानंतरच होतं. वेळ आहे ना, परंतु येशू ख्रिस्ताने म्हटलेले वचन देखील सांगतं की तरुणा आपल्या तारुण्यात आपल्या निर्माण करत्याला. देवाने किंवा पौलाने देखील म्हटलंय की तारुण्य हे जे आहे ते सर्वोच्च चांगली समय आहे, ते देवासाठी तुम्ही समर्पित करा. आणि ते समर्पित जर तुम्ही करत आहात तर कशा प्रकारची सेवा तो देव तुम्हाला, देवाने कधी देखील शिष्य जे होते किंवा ते सर्वांच्या बद्दल जेव्हा ते प्रभूने त्यांना ताकद दिली, बळ दिली आणि त्यांनी सेवा केलेली आहे. पौल देखील या तरुण तिमोथेला निवडतो आणि तो म्हणतो की मी तुझा वडील आहे आणि त्याने देखील पुढे सेवा केलेली. तरुणांची सेवा ही देवाला मान्य आहे. आणि तरुणपणात जेव्हा तुम्ही हे कार्यास लागतात तेव्हा जे माझे ऑनलाईन आहे त्यांना देखील सांगू इच्छितो, हे कार्य हे अद्भुत असं असतं. मग हे कॉलिंग काय आहे हा प्रश्न येतो. तर कॉलिंग हे आहे की यस, तुम्ही जेव्हा देवाला अर्पित होता मग योग्य समय देव आणखीन तुम्हाला उंचावतो. प्रेज द लॉर्ड. पहिले तुम्ही देवाला उंचवा. तुम्ही काहीच करायचं नाही म्हणतो देव एकदम कॉलिंग इन पवित्र आत्म्याने भरा, एकदम टच म्हटल्यानंतर हे लोक पडले खाली. हे अशा प्रकारची सेवाची जर तुम्ही अपेक्षा ठेवत आहात तर मला वाटतं हे चुकीचं नाही जरी नसलं, परंतु तुम्ही गाफील आहात. आणि कालचंच पुस्तक मध्ये माझी प्रस्तावनाच इथे तुमच्या हातामध्ये पडेल की पवित्र आत्म्याचे हे टच करण्यावाले कृपादान असो अगर नसो चालल, परंतु तर आत्म्याची फळं तुमच्या ठाई नाही तर तुमचा त्या देवाच्या राज्यात प्रवेश
होणार नाही. येशू ख्रिस्त देखील म्हणतो, माझ्या नावाने तू भूते काढले, मी तुझ्या नावाने चिन्ह चमत्कार केले, मी रोगांना बरे केले. परंतु येशू म्हणतो, माझी आणि तुझी कधीच ओळख. अरे चिन्ह चमत्कार, मिरेकल, कृपादान आहे नाही, नव्हती ओळख, कारण की तुझ्या काही आत्म्याचे फळ नव्हतेच. आणि तोच पुस्तकाचं नाव आहे फलदायी आत्मा. मी ते पुस्तक नाही रिपीट करत आहे. तर करण्याचा अर्थ आहे, म्हणण्याचा अर्थ हे आहे की तुम्हाला आणि माझ्या जीवनामध्ये फळ तुम्ही देण्यासाठी, सत्कृत्य करण्यासाठी देवाला वाहून घेण्याची गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही वाहून घेतात, देव तुम्हाला चालवतो, घडवतो. अरे कुठे कसं हे आम्हाला सांगता येत नाही. आणि त्यामुळे जेव्हा पहिल्या उदाहरणाकडे आम्ही जातो, पहिल्या उदाहरणाकडे आम्ही जातो आणि एक स्त्रीकडे बघतो, लूका शुभवर्तमान 8व्या अध्यायामध्ये, की अनेकदा लोक लाजतात. आणि इथे एक स्त्री आपल्याला दिसते लूका शुभवर्तमानाच्या 8व्या अध्यायामध्ये. तिने लाज शर्म जी आहे ती सोडून दिली आणि ती जाते आशीर्वाद मिळवण्यासाठी. आणि लूका शुभवर्तमान 8व्या अध्यायामध्ये आणि त्यामध्ये वचन जेव्हा अशा प्रकारे सांगतं, वचन 43 मध्ये, तेव्हा 12 वर्ष रक्तस्राव होणारी एक स्त्री, बरी करताना आलेली अशी कोणी एक स्त्री त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला. मग येशू म्हणाला, मला कोणी स्पर्श केला आहे? किसने छुआ. खूप सुंदर गाणं आहे ना, अनिल कांत, किसने छुआ. खूप सुंदर गीत आहे ते, ऐकावं. खरोखर कोणीतरी मला स्पर्श केलेला आहे, कारण की माझ्यामधून काय निघालेलं आहे? सामर्थ्य निघालेलं आहे. हालेलुया. ही स्त्री जी आहे ती अनेक वर्षापासून आजाराने ग्रस्त होती. आता डॉक्टर ट्रीटमेंट वैद्य करून पूर्ण पैसे संपलेले होते. कदाचित तिच्याकडे ससून किंवा नायडू हॉस्पिटलही नसेल, कदाचित तिथे आता अशा प्रकारची मोफत किंवा कमी खर्चामध्ये सेवा असेल. आणि त्यामुळे आता तिच्याकडे काही इलाज नव्हता. कदाचित येशूच्याकडे यायचा तिने अनेकदा प्रयत्न केला असेल, परंतु तिची समस्या जी होती रक्तस्रावाची, ती कशा प्रकारे एवढ्या गर्दीमध्ये मांडावी. कारण की मागच्या वेळेस मी तुम्हाला मारियाच्या बद्दल सांगितलं होतं की अनेक अशा गोष्टी तिथे स्त्रियांना त्या समाजामध्ये स्थान नव्हतं आणि गर्दीमध्ये ते बिलकुलच संधी नव्हती. तर ती एवढी अशी समस्या घेऊन कशी येशूच्या समोर जाणार, हा तिच्या समोर निश्चितच प्रश्न होता. परंतु आता तिला वाटलं की नाही, आता मला काहीतरी झालं तरी मला आता ही लास्ट चान्स आहे, हा लास्ट चान्स आहे, हा चान्स मी सोडणार नाही. परंतु काय करावं? गर्दीमध्ये मला संधी नाही, बोलता मला येत नाही, कशा प्रकारे मांडावं ते कळत नाही. आज माझे पैसे पण संपले आणि माझ्या शरीरात आता रक्त पण संपायला आलं. आता माझ्यात राहिलंच तरी काय? कदाचित उद्याचा दिवस मी उभी देखील राहू शकणार नाही. आज मी उभी आहे, आज मी या गर्दीमध्ये आहे, तर मला कार्य आणि आशीर्वाद मिळायलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. इथे आपल्याला असं वाटतं काय देवाची योजना इथे होती? असं वाटतं तुम्हाला? ती देव चालला होता, आपला देव तर आपला कार्य करतो, सगळ्यांना आशीर्वाद देत निघालेला होता. परंतु देवापेक्षा तिची योजना जास्त आग्रही दिसत होती. प्रेज द लॉर्ड. आता इथे तुम्ही म्हणणार की अरे मग इथे तिचा वेळ आला का, तिला कॉलिंग, हे सगळं काही नव्हतं. परंतु आमची इच्छा किती स्ट्रॉंग आहे देवाचं कार्य करण्यासाठी, की आज काही पण झालं, मला साक्ष द्यायची म्हणजे द्यायची. आज मला निश्चित येशूचं कार्य करायचं म्हणजे करायचं. या वर्षी मला या गोष्टी साध्य करायच्या म्हणजे करायचे. कारण की हे सगळं काही मी कोणासाठी करत आहे? देवासाठी करत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यानंतर येशू तिला म्हणाला 46 वर्ष, कोणीतरी मला स्पर्श केला, कारण की माझ्या शरीरातून शक्ती निघाली आहे. आपण गुप्त राहिलो नाही असं पाहून ती स्त्री कापत कापत पुढे आली आणि पाया पडून कोणत्या कारणास्तव त्याला शिवलं हे ती सांगत आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की अपवित्र हा गुरु आहे, रब्बी आहे, पवित्र आहे. आणि इस्रायली लोक पावित्र्याला गुरु आणि रब्बी खूप जपायचे. या गोष्टीबद्दल आता तेवढा वेळ नाही बायबल स्टडी घ्यायचं. आणि हा स्पर्श नव्हता तर अपवित्र स्पर्श देखील होता.
हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि अशा गुरुला आता मी स्पर्श करून कुठे मी भ्रष्ट तर केलं नाही ना, मी त्याला अपवित्र तर केलं नाही ना, हे देखील तिच्या मनामध्ये होतं. आशीर्वाद तर मला मिळालेला आहे, तिला कळालं की यस मी तर बरी झालेली आहे. परंतु आता जर त्या राजाला कळालं, त्या प्रभूला कळालं, तर पावर परत काढून घेतली तर माझं काय? अपमान तर अपमान, आणि जसेचे तसंच. येशू म्हणतो माझ्यातून शक्ती निघालेली आहे, शक्ती येशू मध्ये आहे. आमची इच्छा असेल तर आपण काढून घेऊ शकतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, तुम्हाला पावर येशूच्या नावाने शक्ती आहे, परंतु तुमची किती इच्छा आहे शक्ती मिळवण्याची? आज हा प्रश्न येशू तुम्हाला मिळत आहे. तुम्ही लाजतात का, घाबरतात का? यस, तुमची परिस्थिती खूप खराब असेल. यस, तुम्ही म्हणाले मला वचन वाचता येत नाही. यस, मला प्रार्थना करता येत नाही. यस, मी खूप पापी आहे, मी खूप दोषी आहे, मी घृणित आहे, माझे खूप घाणेरडे कृत्य मी आजच्या जीवनात केलेले, माझ्यामध्ये लायकी पात्रता आणि येशूचं नाव घेण्याचे. यस, सगळं काही आहे. रक्तस्राव स्त्रीसारखंच तर आमची अवस्था आहे ना. परंतु मला एक माहिती की मला येशू पाहिजे आणि येशूचा आशीर्वाद देखील पाहिजे. प्रेज द लॉर्ड. माहित ते परत मला उद्या संधी मिळते किंवा नाही. आज जर येशू आहे तर मी आशीर्वाद घेऊनच जाणार आहे. आणि असं म्हणत जेव्हा ती येशूला स्पर्श करते आणि पाया पडून तिला शिवले आणि मी कसे बरे झाले, तेव्हा ती कसे बरे झाले ते तिथे हे सर्व लोकांच्या समक्ष तिने निवेदन केलेलं आहे. अंडरलाईन करा. प्रेज द लॉर्ड. लिहिलंय की नाही तिथे? तिने गपचूप येशूला म्हटलं त्याला येशू कोपऱ्यात जरा मला सांगायचं का, सिक्रेट आहे माझं खूप, कसं तरी मला वाटतं. असं नाही म्हटले, सर्व लोकांच्या समोर ती निवेदन करत आहे, माझ्या हातून कोणती गोष्ट घडलेली आहे, माझ्या हातून कोणती चूक घडलेली आहे. आता ती गिल्टी फील करत आहे, ती चूक घडलेली आहे, माझ्याला असं करायचं नव्हतं परंतु ते माझ्यापासून घडलं. परंतु त्यापेक्षा मोठी गोष्ट आहे की मी बरी देखील झालेली. प्रेज द लॉर्ड. जगातली कोणती शक्ती मला बरू करू शकत नव्हती, ते मला बरं झालेलं आहे. येशूने आता रागवायला पाहिलं तर येशू काय म्हणतो? तेव्हा येशू तिला म्हणाला, मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केलेले, शांतीने जा. प्रेज द लॉर्ड. येशूने त्याला उघडकीस आणायची काही गरज नव्हती, गपचूप पण येशूने बरे झाले की निघून जा. पण येशूने का तिला पुढे आणलं? कारण की तुम्ही किती पतित आहात, किती पापी आहे, किती अयोग्य आहे, किती अपात्र आहे, परंतु येशूवर विश्वास ठेवतात. त्यामुळे जगाला कळायला पाहिजे की हा विश्वासू व्यक्ती किती विश्वासाचा प्रबळ आहे. प्रेज द लॉर्ड. यस. काही लोक म्हणतात काय सांगायचं, जाऊ द्या, आपल्याबद्दल काय सांगायचं, येशूच्या बद्दल सांगतो. नाही, अनेकदा मोठी साक्ष त्या लोकांच्या जीवनामध्ये निर्माण झाला जे खूप पापी आहे, जे मर्डर करतात, जे गुन्हेगार आहे, ज्याने खूप मोठे मोठे गुन्हे केले, त्यांची साक्ष प्रभावी ठरते पाळका आणि बिशप पेक्षा पण. बरोबर आहे की नाही? हा, त्यांची. आणि ते लोक जास्त आत्मे जिंकून जातात या लोकांपेक्षा. का असं घडतं? कारण की ते किती खाली होते, परंतु आज पावलाप्रमाणे शाऊलाचा पाऊल होऊन किती वर गेलेले हे दिसून येतं. आणि त्यामुळे प्रियांनो, लाजू नका. लाजण्याने तुम्ही अनेक आशीर्वाद गमावलेले, नुसते तुम्हीच नाही तर तुमच्यामुळे अनेकांनी ऐकण्याचे आशीर्वाद आणि विश्वासाचे आशीर्वाद देखील गमावलेले. प्रेज द लॉर्ड. ती जर बोलली नसती तर अनेक लोकांना कळालं नसतं की येशू अशा गोष्टीने भ्रष्ट होत नाही, येशू अशा गोष्टीने अशुद्ध होत नाही, परंतु येशूला स्पर्शाच्या द्वारे आम्ही शुद्ध होतो. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही आणि मैं यीशु का लहू क्या करता है? सारे पाप शुद्ध करता मुझे. प्रेज द लॉर्ड. तो झरा यस थांबलेला आहे, ती बरी झालेली आहे, परंतु येशूच्या खुशीतून वाहणारा, येशूच्या हातातून वाहणारा रक्ताचा झरा आज देखील तुमच्या आणि माझ्यासाठी वाहत आहे. प्रेज द लॉर्ड. नॉनस्टॉप वाहत आहे. तो जरी आज आजार होता, परंतु येशूचा आशीर्वाद स्वरूप रक्ताचा झरा तुमच्या आणि माझ्यासाठी वाहते. आणि त्याला विश्वासाने तुम्हाला कबूल करायचं की यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता है मुझे, और शुद्ध करके घर में बैठ जाता हूं मैं. ऐसे नाही, माझ्यासाठी येशूने काय केलेलं आहे, मला शुद्ध केलं म्हणजे आता मी काय झालं, येशूचं पुत्र व कन्या म्हटलं आणि येशूचं दास आणि दासी बनलं. आता मला येशू सारखं कार्य करायचंय. येशू जगात काय होतं? जगाचा प्रकाश होता. आणि तुम्ही आणि मी देखील काय आहे? येशूने जगाचा प्रकाश म्हणून दिलेला आहे. त्यामुळे लाजणं बंद करा. इथे साक्ष देण्यासाठी कधी मी कोणाला म्हटलं की काय अशी दिली, दोन शब्द बोला. अनेक जण इथे येतात, उभे राहतात, नुसते रडतात आणि निघून जातात. बरोबर आहे की नाही? इथे वेळ, कारण की त्यांना ते शब्दांमध्ये मांडता येत नाही.
काही लोकांची भाषा मराठी व्यवस्थित नसते, ते दुसऱ्या भाषेमध्ये कसं तरी काहीतरी बोलतात आणि निघून जातात, आपल्याला काही कळत नाही. ही साक्ष ते एंटरटेनमेंटसाठी नाही, ही देवाच्या महिमासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. देवाला अश्रूंची भाषा पण कळते, येशूला बोबडी भाषा पण कळते, येशूला मनातली भाषा पण कळते, परंतु येशूला खूप आवडतं की सगळ्या लोकांना तुमच्या साक्ष कळावी. प्रेज द लॉर्ड. इथे गुप्त काही करायचं नाही, इथे आशीर्वादाचं काम तुम्हाला आणि मला करायचं आहे. आणि त्यामुळे दुसरी गोष्ट आहे, पहिली गोष्ट आहे की साक्ष देत असताना तुम्ही लाजू नका, परंतु नंबर 2, साक्ष करता तुम्हाला जीवनामध्ये स्वार्थ त्याग देखील करावा लागेल. इब्री पत्र याचा 11वा अध्याय आणि वचन 9 बघा. इब्री 11:9. परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने जगावा. परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचन देशात, म्हणजे कोणाच्या बद्दल? अब्राहमाच्या बद्दल लिहिलेलं आहे. तिथे तो जाऊन राहिला. डेऱ्यात त्याची वस्ती होती. डेऱ्या म्हणजे आपण त्या काळातलं आपण म्हणूया की टेंट हाऊस, किंवा आपण झोपडी जरी म्हटले तरी काय हरकत नाही. अशामध्ये कोण कोण राहिला? अब्राहम, इसाक आणि याकोब. अब्राहम, इसाक आणि याकोब हे तिघही लोक झोपडीमध्ये किंवा डेऱ्यामध्ये आयुष्य घालवलेले. श्रीमंत होते, जमीनदार होता, ऊर देशातून निघालेला होता. परमेश्वर झोपडीतच राहायचं बाबा तुला, ठीक है बाबा, मैं झोपड़ी में, मेरे बच्चों को तो फ्लैट मिलना चाहिए ना. नहीं, तेरे को भी फ्लैट नहीं मिलने वाला, झोपड़ी में रहने का तेरे को. आता ठीक आहे, आता तिसरी पिढीला तर दे. नाही, तुला तर याकोबा तर पळावं लागणार, तो पळतच राहिला आयुष्यभर इकडे तिकडे. तर म्हणण्याचा अर्थ आहे की त्यांनी ही सर्व गोष्टी विश्वासाने स्वीकारली की मी जर येशूला स्वीकारलेला आहे, मी जर परमेश्वराची वाणी ऐकलेली आहे, तर मला नेहमी आनंदच आनंद आहे असं होणार नाही, म्हणजे खुशाली चैन असेल असं नाही. आपल्याला माहिती आहे की मोशे देखील कोण होता? पहिले राजकुमार म्हणून वावरत होता, परंतु जेव्हा त्याला कॉलिंग आली तेव्हा त्याने म्हटलं नाही, आता मी काय होणार आहे? मेंढपाळ. 40 वर्ष मेंढपाळ म्हणून तो राहिलेला आहे. तर म्हणण्याचा अर्थ आहे की जेव्हा तुम्हाला आणि मला साक्ष देण्यासाठी उभं राहतं, तर तुम्ही निश्चित तुमच्या जीवनामध्ये स्वार्थ असता कामा नये. तो माझ्याद्वारे कोणाला लाभ व्हावा, मैं घटू कोण बडे, देवाला महिमा देण्यासाठी. यस, प्रेज द लॉर्ड. अब्राहम म्हणतो मला काय नाही मिळालं तरी चालेल, पण माझ्याद्वारे जे राष्ट्र तू निर्माण करणार आहे त्याचा परमेश्वर तू सदोदित राहा. प्रेज द लॉर्ड. अब्राहमा, तुझ्याकडून मी जरी काही लोक काढून घेतले, परंतु तू काय होणार? राष्ट्राचा पिता म्हणून ओळखला जाणार. वचन असं सांगतं की तुझ्या संततीच्या द्वारे मी अख्खी जगाच्या राष्ट्रांना आशीर्वाद देणार आहे. प्रेज द लॉर्ड. अरे तुला नुसता आशीर्वाद नाही, जगाला आशीर्वाद देण्यासाठी तुझी संतती मी निर्माण केलेली आहे. हे आशीर्वाद मी देत आहे, परंतु त्याच्यासाठी स्वार्थ त्याग करण्याची गरज आहे. आणि तिथेच 24 आणि 25 वचनामध्ये काय लिहिलेलं बघा पुढे. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे त्याने पसंत केले. आणि त्याची दृष्टी प्रतिफळ. तुम्ही साक्ष देत असताना तुमचं कौतुक होईल, तुमचा सन्मान होईल, तुमचा मान होईल असं नाही. लोक म्हणतील अरे काय येशू करके क्या मिला, किती पैसे, किती बँक बॅलन्स आहे, किती गाड्या आहेत, किती, आणि कुछ नाही हमारे पास, मग काय येशू आम्हाला सांगतो, असाही प्रश्न तुमच्या समोर निर्माण होईल. हाच प्रश्न या लोकांच्या समोर देखील निर्माण होणार की तू तर एवढा महालात राहणार होता, मोशे काय झालं, मेंढपाळाचा झाला ना तू तर तिथे जमीनदार होता. अब्राहम काय करतो, डेऱ्यामध्ये तो राहतो ना, आणि काय साक्ष देतो आम्हाला की जगाला तो आशीर्वाद कर. परंतु त्यांनी विश्वास धरला की माझ्या देवासाठी मी सर्व काही सहन करणार. प्रेज द लॉर्ड. यस, माझ्याकडे काही नाही, पण माझा सामर्थ्यशाली देव माझ्या बरोबर आहे आणि त्याचे अभिवचन माझ्यासाठी मोठे आहे. प्रेज द लॉर्ड. जगाच्या धनापेक्षा, जगाच्या पैशापेक्षा, जगाच्या समृद्धीपेक्षा देव हा महान आहे आणि त्याचे महान अभिवचन माझ्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड.
आणि माझ्या अनेक घराण्यांना देव आशीर्वादित करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे आशीर्वाद तुम्हाला देखील मिळतील जर तुम्ही देखील येशूसाठी काहीतरी करायची इच्छा ठाकता. मग तरुण मुलांना आपण जेव्हा बोलतो, पाळक साहेब अभी शादी होने वाली है, आता नोकरी लागलेली आहे, आता मला तिकडे जायचं आहे, मग आता घराचं कुटुंबाचं बघायचंय, माझं लेकरांचं बघायचंय, आणि मग असं म्हणत मग सगळं काही सेटल झालं ना, मग देवाच्या मार्गासाठी मी सेटल होतो. मग बघा किती काम करतो तुम्ही. आणि असं म्हणून अनेक तरुण आणि तरुणी ह्या सर्व सेटलमेंटचीच वाट बघत असतात. आणि त्यामुळे काय होतं, ती वेळ कधीच येत नाही, ते अनसेटलच राहतात. आणखी देवासाठी ते काही करतच नाही. जे देवासाठी करतात ते कायम सेटल राहतात. ते कुटुंब पण सांभाळतात, मिनिस्ट्री पण सांभाळतात, देवाला पण सांभाळतात, नोकरी पण सांभाळतात आणि देवाची सेवा पण सांभाळतात. प्रेज द लॉर्ड. परंतु जे वाट बघतात, आता माझ्याकडे लेजर टाइम आहे, मला वेळ मिळाला नाही, मग मी देवाची सेवा करणार, हे होणार नाही. सार त्याग साक्षाच्या जीवनामध्ये व्हायलाच पाहिजे. आणि त्यामुळे मी परत एक वार ऑनलाईन आम्हामध्ये जे जॉईन झालेले त्यांना आणि मंडळीला ऐकणाऱ्या प्रत्येकाला सांगतो की तुमच्या जीवनामध्ये जर साक्ष निर्माण करायचे तर पहिले स्वार्थी भावना बाजूला ठेवा. तुमचा सर्वात मोठा आशीर्वाद तो देव आहे, तो तुमच्या बरोबर आहे. तो तुम्हाला काय सांगतो आणि कुठे घेऊन जातो हे महत्वाचं आहे. तो म्हणतो उर देशातून त्या खडकाळ प्रदेशात जा, यस मी जाणार. मोशेला म्हणतो चल राजघरातून निघ आणि जा तिथे अरण्यामध्ये मेंढपाळ बन, यस मी जाणार. यस. दोघही विवाहित होते, कुटुंब नव्हते काय? अब्रामाला कुटुंब नव्हतं का? मोशेला नव्हतं का? होतं ना. सगळं काय करत होते, ते करत होते. मुला बाळाही होते, मुला बाळांना आशीर्वाद होते, परंतु मिनिस्ट्री पण होती. आणि त्यामुळे प्रियांनो स्वार्थ त्याग ही नंबर 2 आहे. तिसरी गोष्ट, आणि मग मी संपवतो, आणि तिसरी गोष्ट आहे की योग्य हाक कुठून येत आहे त्याकडे कान द्या. योग्य हाक. दुसरे राजे 5वा अध्याय 1 ते 17 यामध्ये हाक कुठून येत आहे, कॉलिंग कुठून येते त्याकडे देखील तुमचे कान असणं महत्वाचं आहे. दुसरे राजे 5वा अध्याय आणि त्यामध्ये वचन 2 आणि 3. अरामी लोकांनी एक टोळी आहे ज्याचं नाव आहे अरामी, आणि ते लोक लुटमार आहे. त्यांनी काय केलेलं आहे, छापा घातलेला आहे, रेड मारलेली आहे, लोकांचं सगळं लुटलं. आणि मुली विशेष करून ते पळवून नेत असेल, मुली आणि स्त्रियांना ते घेऊन देत असेल. आणि त्यामध्ये एक मुलीला कैद केलं आणि ती त्या अरामी सेनापती नामांच्या घरी नोकरानी म्हणून ठेवलेली आहे. आणि तिसरं वचन, ती लहान मुलगी आता धानीनेस काय म्हणते बघा, ती लहान मुलगी जी कोण आहे, नोकरानीच नव्हे तर गुलाम देखील आहे, ती म्हणते आणि काय म्हणते बघा, शोमरोनात एक माझा संदेष्ट आहे, ज्याचं नाव काय आहे सांगा बरं. आता ही स्टोरी आता सगळ्यांना माहित आहे. कोण होता संदेष्टा? तो कोण होता संदेष्टा? नामान, कोडी आणि अलिशाची गोष्ट माहिती ना आपल्याला. संदेश अलिशा एक संदेष्टा आहे, आणि त्याबद्दल मला असं वाटतं की हा जो धनी आहे, ज्याला कोड झालेला, कुष्ठरोग झालेला आहे, लेप्रेसी झालेला आहे, ह्याची आणि त्याची जर भेट झाली तर किती बरं होईल. त्याने त्याचे कोड बरे केले असते. बघा आता ही काहीच नाही आहे, इसकी औकात कुछ नहीं है. ही एक गुलाम आहे, हे लहान आहे, परंतु तिला माहित आहे की माझ्या एक सेवक आहे. ज्या मंडळीची मी सभासद आहे तिथे अशा प्रकारची सेवा आहे. ज्या मंडळीमध्ये मी जाते तिथे अशा प्रकारचं कार्य आहे की तिथे जर प्रार्थना केली तर देव स्पर्श करतो आणि कोणताही आजार असेल तो बरा होऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. त्या सेवकाचं नाव अलिशा आहे, कारण की तो देवाची सेवा करतो. प्रेज द लॉर्ड. देवाचा संदेश आहे, आणि तिच्या मनामध्ये लहानपणापासून एक गाठ पक्की बसलेली होती की यस, माझा परमेश्वर सामर्थ्यशाली आहे आणि त्याचा सेवक हा देखील प्रभावी आहे. प्रेज द लॉर्ड.
आज तुमच्या आणि माझ्या मुलांच्या मनामध्ये ही गाठ बसली आहे की नाही, की लहानपणामध्ये माझं मुख, आज अनेकांना कौतुक वाटतं, माझा मुलगा किती सुंदर वचन बोलतो, माझा मुलगा किती सुंदर मुलगी गीते गाते, माझा मुलगा संडे स्कूलला जातो, माझा मुलगा प्रार्थना करतो, माझा मुलगा स्टोरी बोलतो, माझा मुलगाला वचनाचे वचन पाठ आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की त्यांना येशू कळत आहे आणि येशू त्यांच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या वयामध्ये अनेक लहान लेकरं अनेकदा खरं बोलून जातात. अनेकांना अनुभव आहे, खरं खरं ते बोलतात. आई वडील अनेकदा लपवतात गोष्टी, मुलं नाही लपवत. लक्षात ठेवा, मुलाला जर कळालं ना की येशू खरा आहे, मग ते कोणाला जाऊन होते, नाही आम्हाला येशू बापच खरा आहे, तुमचा बाप खोटा, आमचा बाप खरा आहे. ते घाबरत, आम्ही घाबरतो अनेकदा. परंतु ही गोष्ट सांगतात ते, आणि ती जाते आणि ती म्हणते की कितीतरी बरं होईल, कितीतरी बरं होईल. आणि प्रियांनो बघा, पहिल्यांदा त्यांनी ऐकलं नाही, आपल्याला असं दिसतं. मग पुढे आता ती स्टोरी मी तुम्हाला सांगणार नाही, परंतु आपल्याला असं दिसतं की पुढे जाऊन ती गोष्ट त्यांनी काय केलेले, मान्य केलेले आहे. कोणी मान केली? नामान कोडीने, की यस मी जाणार आणि तो सेवक कोण आहे त्याची भेट घेणार आणि बघू काय होतं ते. प्रेज द लॉर्ड. यस, आज तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या द्वारे जर कदाचित तुम्हाला मला सामर्थ्य नाही, मला तुम्हाला कदाचित ते दान नाही, परंतु आम्हाला निश्चितच हे माहिती आहे, आम्हाला देवाने मुख दिलेले, आम्ही देवाचं कार्य बघितलेलं, आम्ही देवाची सामर्थ्यशाली सेवा बघितली. आम्हाला सांगता यायला पाहिजे की यस चला आता देवाकडे. त्या मंदिरामध्ये जिवंत देव राहतो. प्रेज द लॉर्ड. त्या मंदिरामध्ये जिवंत कार्य आहे, कारण की तिथे जिवंत देव आमच्यासाठी कार्य करत आहे. आणि हे जेव्हा आपण सुरुवात लहानपणी करतो, तेच पुढे जाऊन संदेष्ट बनतात. प्रेज द लॉर्ड. शमूएल तिथे मंदिराचं काम करत होता आणि मग काय म्हणतो, शमूएला देव त्याला बोलावतो. प्रेज द लॉर्ड. मंडळीमध्ये अंधार होता, मंडळीचं कार्य संपत होतं. आपल्याला माहिती, एली याजक म्हातारा झाला होता, एली याजकचे मुलं भ्रष्ट झाले होते. अशा समय हा एक तरुण लहान लेकरू गेलेला आहे आणि त्याच्याशी देव बोलतो की आता येणाऱ्या दिवसामध्ये तुझ्याद्वारे मी महान कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. संदेश हा आहे, पण संपलं त्याचं, आता तुझ्याद्वारे कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. लहान वयामध्ये, लहान समयामध्ये देखील देव निवडतो. प्रश्न हा आहे की तुम्ही ती हाक ऐकतात किंवा नाही, त्या हाकेला संधी देतात किंवा नाही. आणि ह्यासाठी प्रियांनो, आज तुमचे आणि माझे लेकरं संडे स्कूलला येत आहे, तुमचे आणि माझे लेकरं बायबल वाचत आहे, तुमचे आणि माझे लेकरं प्रार्थना करत आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की त्यांच्यामध्ये शमूएल बाळ आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांच्यामध्ये ही लहान मुलगी आहे आणि त्यांना देवाचं कार्य करू द्या. ह्या वयामध्ये जर देवाच्या अभिषेक आणि सेवा आणि पाचरण त्यांना प्राप्त होते, तर त्या वयामध्ये देखील आत्मे देवाकडे आणणार आहे. आपण म्हणा आता आमचे पूर्वमाळा मोठे झाले, होई बात नाही, आम्ही आहोत. आज जर आम्ही येशूला पत्करलं, आज जर आम्ही येशूच्या मागे चाललो, तर उद्या आमची मुलं बाळा आशीर्वादित होतील, त्यांच्या मुलांची मुलं आशीर्वादित होतील. परंतु आज आम्ही येशूला महत्व देत नाही, आज आमच्या घरामध्ये कौटुंबिक प्रार्थना नाही, आज आम्ही बायबल वाचत नाही, आज आमच्या घरामध्ये भ्रष्टता आहे, तर विचार करू नका, तुमचं आणि माझं तर बर्बाद हे पण अनेक पिढ्या पण आम्ही बर्बाद केलेली, त्याची वाट तुम्ही आणि मी लावली, आणि ह्याचा हिशोब देवाला द्यावा लागणार. मी तुला दिलं संतती ही, मग धनाचा हिशोब कोण घेणार आहे? परमेश्वराने दिलं धन आहे, आणि धनाचा हिशोब ऑडिट देव करणार. की मी तुला एवढं धन दिलं होतं, ते खरोखर पुरून तरी ठेवलं तू? 5चं डबल, 2चं डबल केणार, पण 1000 वाला पुरणारही असतो. आणि आज तुम्हाला मंदिर मिळालंय, आज तुम्हाला पवित्र शास्त्र मिळालं, आज तुम्हाला अनेकांचं साक्ष मिळालं, आज तुम्हाला पवित्र आत्म्याचं कार्य मिळालं. ते पुरण्याचं नाहीये, ते गाजवण्यासाठी मिळालेलं आहे, डबल करण्यासाठी मिळालेलं आहे. आणि त्यासाठी काय करावं लागेल? जसं आपण बघितलं की अब्राहमाने आणि मोशेने काय केलं? स्वार्थ त्याग केलं. मैं घटू माझा प्रभू उंचावला जाईल. प्रेज लॉर्ड. ही तयारी जर तुमची असेल तर तुम्ही साक्ष मध्ये आणखीन वाढणार. असले लोक हसू द्या. आज मी ते पाळक बनलेलो आहे, कितीतरी लोक माझ्यावर हसलेले, कितीतरी लोक द्वारे मी अपमान सहन केलाय, परंतु माझा देव उंचावला. प्रेज द लॉर्ड. मला माहित आहे माझ्या देवाने मी आणि माझ्या घरानं तर परमेश्वराची सेवा करणार. प्रेज द लॉर्ड. लोकांना बोलायचं तर बोलू द्या, तुम्ही कोणत्या देवाची उपासना करा हे मला माहित नाही, परंतु मी आणि माझं घराणं तर त्या देवाचीच उपासना करणार. आणि ज्या देवाने मला निवडलेलं आहे तो देव मला चालवत आहे. प्रेज द लॉर्ड.
तुम्ही हसता पण माझा देव प्रसन्न आहे, कारण की बोबड्यावट्यांची स्तुती देखील तो मान्य करतो, लहान लेकरांच्या स्तुती स्तवनामध्ये देखील तो वस्ती करतो. आणि त्यामुळे परत एक बार मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, स्वार्थ त्याग हे महत्वाचा, त्याग केल्याशिवाय कुछ पाने के लिए कुछ खोना पडता नाही. असं फुकट सगळं ये बी मिळेल ये बी, दोन्ही हाताने तुम्ही सगळ्याकडे मिळत आहे, मग हे जगिक गोष्टी आहे. देवामध्ये बायबलमध्ये कुठे देखील असले नाही, देवाने देखील स्वर्गीय सिंहासनाचा त्याग केला तुम्हाला आणि मला तारण देण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने म्हटलं मी सिंहासनापासून तिथूनच सगळ्यांना तारण देतो. होऊ शकलं असतं, देवासाठी होऊ शकलं असतं ते, परंतु त्यांनी स्वर्गीय सिंहासन सोडलं आहे, ते राज्य वैभव सोडलं, देव्य पण त्यांनी त्याग केलं तुमच्या आणि माझ्यासाठी, यासाठी की तुम्हाला देवत्वाकडे प्राप्त व्हावं. प्रेज द लॉर्ड. तर देव एवढा करतो तर मग आम कोण आहे? आम्ही काहीच नाही करायचं ना, सगळंच मिळेल आम्हाला? नाही प्रियांनो, देव देतो, प्रेज द लॉर्ड, नाही देत डबल प्रेज द लॉर्ड. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, लाजू नका. स्त्री लाजली नाही. स्त्रीचं सगळ्यात मोठं जन्माचं दागिना आहे हे लाजणं असतं ना. जास्ती नाही स्त्री म्हणजे आपण म्हणतो अरे काय मुलगी असून पण लाजत नाही म्हणजे कसं काय? स्त्री म्हटले की लाजायलाच पाहिजे. आणि ही परिस्थिती खरोखर गंभीर होती, परंतु तिने लाज शर्म बाजू के छोड़ दिया. यीशु के लिए मैं कुछ करूंगा, नाचूंगा गाऊंगा अगलो के समान. कोण म्हणतो? राजा दावीद म्हणतो, मी राजा जरी असलो तरी मी नाचणार गाणार, कारण की माझ्या देवाने माझ्यासाठी अद्भुत कार्य केले. प्रेज द लॉर्ड. आणि जे म्हणत होते अरे एका राजा असून नाचतो त्याला देवाने शाप दिलेला आहे, माझ्या येशूसाठी मी वेडा, त्याला म्हणतो पॅशन, त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो दिवाना, पण दिवानगी हे बाळगणं गरजेचं आहे. आणि मग तुमच्या जीवनामध्ये काय होतं? साक्ष निर्माण होतं. आणि तिसरी गोष्ट आहे, साक्ष कुठून येत आहे? लहान मुलगाकडून तुमच्या साक्ष येते, मोठ्या माणसाकडून साक्ष येते, येशूकडून साक्ष येते, किंवा कोणाकडून साक्ष येते. कॉलिंग कुठून देखील येऊ शकते. प्रेज द लॉर्ड. आज ऑनलाईन वरून पण ही तुम्हाला कदाचित कॉलिंग असेल, आणि ही कॉलिंग जर मिळत आहे तर ओळखा देव काय म्हणतो. आणि जर देव तुम्हाला म्हणत आहे की यस मी तुला बोलवलेलं आहे, मग सगळं काय येशूच्या हाती द्या, देव तुम्हाला आशीर्वादित करणार. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला गौरव धन्यवाद देतो, कारण की आज परत एक बार तुझं पवित्र वचन, तुझं अद्भुत वचन, तुझं सामर्थ्यशाली वचन, तुझं कॉलिंग वालं वचन, आणि विशेष करून तुझं साक्ष देणारं, प्रेरित करणारं असं वचन आमच्यापर्यंत आलं. येशू आम्ही अपात्र आहोत, आमच्यामध्ये योग्यता नाही, परंतु येशू आम्ही कधी देखील योग्य होणार नाही, कारण की योग्य केवळ तू. येशूच्या शिवाय कोणीच योग्य नाही पिता, परंतु तुझं वचन, तुझं सामर्थ आणि पवित्र आत्मा आम्हाला येतं, तर असंभव गोष्टी देखील आम्ही संभव करू शकतो, कारण की आम्ही नाही तर आमच्या ठाई असलेला आत्मा करतो. आणि त्यामुळे पिता आज परत एक बार तो आत्मा आम्हाला बोलवत असताना, तो आम्हाला सांगत असताना आम्ही लाजणार नाही. आम्ही येशूची साक्ष देणार. आम्ही जसे आहोत, गरीब आहोत, आजारी आहोत, भित्रे आहोत, निराश आहोत, गरीब आणि विशेष करून अशिक्षित आहोत, प्रार्थनेमध्ये मागे आहोत, परंतु आम्ही येशूचे आहोत. आणि असं म्हणून जेव्हा आम्ही येशूसाठी मुख उघडतो, येशू आमचं मुख भरतो. आणि यासाठी पित्या आम्हाला साक्षमय जीवन, टेस्टिमोनियल पवित्र पित्या लाईफ दे, यासाठी की पित्या आमच्याद्वारे ख्रिस्त सदोदित खवरला जाव. आणि यासाठी पित्या आज जे काही लोक ऐकणारे आहे त्यांना तू प्रेरित केलेले, विशेष करून तरुणांच्या जीवनामध्ये तू कार्य कर. हो येशू, या तारुण्यामध्ये आपल्या निर्माण करायला स्पर्धा, कारण की येणारे दिवस वाईट आहे. आज जर मी कार्य करत नाही तरुणपणात, तर म्हातारपणाच्या वाईट दिवसामध्ये माझ्याद्वारे कार्य होणार नाही. आणि यासाठी मी कॉलिंगची न वाट बघता मी त्या स्त्रीसारखं जेव्हा जातो, म्हणतो मी येशूच्या वस्त्राला चिरलं तरी माझ्यामध्ये सामर्थ्य येईल, तसंच मी हक्काने येशूकडे मागतो, येशू मला ती सेवा दे. तेव्हा येशू म्हणतो जा बाई, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. येशूच्या नावामध्ये ते सामर्थ्य आमच्यामध्ये उतरून येतं आणि ते अनेकांसाठी आशीर्वादाचा सबब ठरतं. आज धन्यवाद देतो पिता की ख्रिस्ती मंडळीचा तू ताबा घेतलेला आहे आणि ऑनलाईन मध्ये अनेकांना स्पर्श केलेला आहे. आजाराचा आत्मा, भीतीचा आत्मा, लाजरापणाचा आत्मा, सर्व प्रकारचे सैतानी बंधन, पापाची सत्ता, निराशाचा आत्मा आणि सर्व प्रकारचे सैतानी बेड्या येशूच्या नावामध्ये मोडल्या जात असताना, येशू आज तू अनेकांच्या मन अंतकरण साक्ष देण्यासाठी मोकळे केलेले, त्याबद्दल आभार मानतो प्रभू येशूच्या नावात. आमेन आमेन आमेन. यावेळेस ब्रदर कदम एक स्पेशल